सकाळच्या गडबडीमध्ये काही रुचकर नाश्ता बनवायचा आहे आणि तो पण कमी साहित्य कमी तेलाचा आणि घरी फक्त उरलेल्या चपाती आहेत. तर टेन्शन नको, आज मी तुम्हाला तशीच एक रेसिपी बनवून दाखवणार आहे जी तुम्ही कमी साहित्य कमी तेलाची उरलेल्या चपात्यापासून बनवू शकता, चटपटीत आणि रुचकर अशी. तर नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे काही उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही इथे ज्या रात्री उरलेल्या शेळ्या चपात्या असतात त्यांचा पण वापर करू शकता आणि तुम्ही इथे चपातीच्या जागी उरलेल्या भाकरीचा पण वापर करू शकता. तर सर्वात आधी आता आपल्याला चपाती फोल्ड करायची आहे, तर त्याचा रोल बनवायचा आहे आणि कतरी घेऊन अशा पद्धतीने आता आपल्याला ही चपाती लांब लांब पीसेसमध्ये कट करायची आहे. तर तुम्ही ही चाकूने पण कट करू शकता. तर व्यवस्थित अशा पद्धतीने लांब लांब पीसेसमध्ये आपल्याला याची कटिंग करायची आहे. तर मी ते आता चपाती लांब पीसेसमध्ये अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. मग सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लांब पीसेसमध्ये कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तर हिरव्या मिरच्या मी ते लांब पीसेसमध्ये कट केलेल्या आहेत, तर तुम्ही ते बारीक पण चिरून घेऊ शकता. तर आता आपल्याला या ज्या मिरच्या आहेत त्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत. मग या मिरच्या व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 5-6 करवेची पाने घालायची आहेत आणि आता हे करवेव पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर आता इथे सगळे साहित्य व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला एक लांब पीसेसमध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा पण व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे कांदा बारीक पण चिरून घेऊ शकता. मग सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर मी इथे 1 कप बारीक चिरलेला कोबीज घेतलेला आहे, तर तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप हिरवे मटार घालायचे आहे. तर मी ते या रेसिपीमध्ये कोबीज आणि हिरवे मटारचा वापर केलेला आहे. तर तुम्ही घरी ज्या इझिली अवेलेबल भाज्या आहेत त्यांचा पण इथे वापर करू शकता. जसे तुम्ही याच्यामध्ये ढबू मिरची घालू शकता, गाजर घालू शकता, या तुम्ही याच्यामध्ये किसलेला बटाटा पण घालू शकता. तर आता आपल्याला परत हे जे सगळे साहित्य आहेत ते 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता मी ते सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत. त्यानंतर ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 2-3 चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे. तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो पण घालू शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. व्यवस्थित सगळे साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे जे सगळे साहित्य आहेत ते व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लांब पीसेसमध्ये कट केलेली सगळी चपाती घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आपल्याला मीठ थोडेसे घालायचे आहे कारण टोमॅटो सॉसमध्ये पण मीठ असते.
मग शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला परत व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि चपातीची ही चटपटीत रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनून तयार झालेली आहे. तर तुम्ही या रेसिपीला उरलेल्या चपातीचे चटपटीत नूडल्स पण म्हणू शकता. तर अशा पद्धतीने उरलेल्या चपातीचे तुम्ही चटपटीत नूडल्स बनवून गरमागरम नाश्त्यामध्ये चहा कॉफी बरोबर सर्व करू शकता. तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हा सर्वांना एकच विनंती करायची आहे. तर अगर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.